शिवसेना प्रमुखांचं 80% समाजकारण 20% राजकारण या भूमिकेतून मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे। 2009ची निवडणूक असेल, 2014ची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुका मी जिंकलो। निवडणुकीमध्ये जे पराजय असतात, 2019चा माझा पराभव जरी झाला तर मी आणि काय करायचं असा माझा नागरिकांना प्रश्न आहे, कारण पराभव झाल्यानंतर देखील मी थांबलो नाही। कोल्हापूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिलेलो आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की तयारी विशेष काही वेगळी करावी लागेल असं मला वाटत नाही। गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 5 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं, महायुतीच्या या राज्यामध्ये जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचं मी काम करतोय। मित्राच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचं काम करण्याचा माझा प्रयत्न आहे। राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये संपूर्ण राज्याचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर मी डेव्हलप केलेलं आहे। 6च्या 6 विभागामध्ये सातत्यानं विभागीय आयुक्तांसह सर्व कलेक्टर, सर्व आयुक्त, सीओ यांच्यासह बैठका घेऊन या ठिकाणी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत असताना त्या ठिकाणी आयसीयू युनिट्स, ऑक्सिजनचे प्लांट्स, त्याचबरोबर आपल्याला व्हेंटिलेटरचे बेड्स, चाइल्ड बेड्स, या सर्व गोष्टी कोविडला सुसज्ज राहण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच गोष्टी मी त्या माध्यमातून देखील केलेल्या आहेत। त्यामुळे येणारी निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। निश्चितपणे मतदार माझ्या पाठीशी राहतील याची मला खात्री आहे। नाही, महायुतीमध्ये जे जे घटक येतात त्यांना सर्वांना ही जागा मागण्याचा अधिकार आहे, आपण त्याला नाकारू शकत नाही। पण माझी सर्वच महायुतीतल्या घटकांना विनंती आहे की जागा मागणं आपला हक्क आहे, पण ज्या पद्धतीने दुधामध्ये मिठाचा खडा पडतो त्या पद्धतीने महायुतीमध्ये कुठलं वाद निर्माण होऊ नये या पद्धतीने सर्वांनी काळजी घ्यावी। की वरिष्ठ निर्णय घेत असतात, मी जसं म्हणलं त्याप्रमाणे महायुतीतील प्रत्येक घटकाचा यावर अधिकार आहे। निश्चितपणे महायुतीतील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीमध्ये कुठलं अंतर्गत कलह होणार नाही याची काळजी घेतील आणि मग मागणी करतील।